तर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 केला होता आपण. आज बघत आहोत प्रॅक्टिस सेट 1.2 लिनियर इक्वेशनचा. ठीक आहे. फार असं काही सोपं आहे, अवघड असं काही नाहीये. क्वेश्चन आहे की कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. इक्वेशन दिलेलं आहे जस्ट x + y = 3. त्याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि y x या व्हेरिएबलची किंमत दिलेली आहे, y ची काढायची आहे. इथं x काढायचा आहे, y ची दिलेली आहे. इथं x काढायचा आहे, y ची दिलेली आहे. ठीक आहे. हे किमती दिलेले आहेत, तर तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत एका व्हेरिएबलची. ठीक आहे. तर प्रश्न असा आहे, हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन ऍक्टिव्हिटी टाइप क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन बोर्डच्या एक्झामला आपल्याला 2 मार्कला येतो. ठीक आहे. तर थोडंसं बघूया काय करणार. इक्वेशन दिलेलं आहे x + y = 3. सो पहिल्या वेळेस x ची किंमत दिलेली आहे 3. पुट x = 3. काय करायचं आपल्याला, y काढायचा आहे. मग इक्वेशन मध्ये x च्या ठिकाणी y, x च्या ठिकाणी 3 पुट अप करणार. बघा आपण 3 + y = 3. सो देयरफॉर y = हा +3 तिकडे जाऊन काय होतो, मायनस होईल. 3 - 3 काय होईल, 0. सो y ची किंमत काय आहे, 0. जसे की तुम्हाला इथे दिसत होतं खाली x, y, x चा कोऑर्डिनेट 3 आणि y चा कोऑर्डिनेट 0. परंतु y या कोऑर्डिनेटचा पॉईंट काय आला, 0 आला. ठीक आहे. परंतु हे जी पद्धत आहे हे सोडून दाखवावं लागते या ठिकाणी ही व्हॅल्यू y ची किंमत अशी आली म्हणून. ठीक आहे. तर काही जण बोर्डच्या एक्झामला काही जण डायरेक्ट लिहितात. डायरेक्ट लिहिले तरी चालेल, परंतु या पद्धतीने सोडवलं हवं, का तर याचे मार्क कुठे कटण्याचे चान्स फार कमी असतात. ठीक आहे. नेक्स्ट त्यानंतर परत तेच इक्वेशन x + y = 3. परंतु आता किंमत काय दिलेली आहे, किंमत कशी काढायची आहे, x ची काढायची आहे, y ची किंमत 5 दिलेली आहे. मग काय करणार, पुट y = 5. ठीक आहे. y ची ठिकाणी 5 ही किंमत टाकणार आपण. x अधिक y ची किंमत 5 बरोबर 3. x बरोबर हे अधिक 5 ही किंमत इकडे गेल्यानंतर बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होईल, वजा होईल. मग 3 - 5 उरले किती, -2. -2 कसं काय, 5 मधून 3 वजा केले, राहिले 2. आणि 5 ही मोठी संख्या आहे, आपल्या संख्येचे चिन्ह मायनस आहे म्हणजे वजा आहे, म्हणून x बरोबर -2. मग काय करायचं, -2. मग इथे पॉईंट आपल्याला लिहायचे आहेत. मग x चा पॉईंट काय आला, -2, कॉमा y चा दिलेला होता तो 5. सिमिलरली नेक्स्ट या ठिकाणी लिहितो बाजूला थोडंसं. परत तेच इक्वेशन आहे x + y = 3. आता x ची व्हॅल्यू काढायची आहे, y ची व्हॅल्यू दिलेली आहे. एकूण अशा किती किमती आहेत, 3 किमती आहेत. जसे की पहिली x y ची किंमत 3,0, दुसरी -2,5 आणि तिसरी 0,3 ही दिलेली आहे. अशी आपल्याला या ठिकाणी यासाठी x ची किंमत काढायची आहे, y ची किंमत 3 दिलेली आहे. मग काय करणार, y ची किंमत इक्वेशन मध्ये पुट अप करणार. सो पुट y = 3. y ची किंमत 3 दिली होती म्हणून पुट y = 3 इन इक्वेशन मध्ये y ची ठिकाणी किंमत टाकणार 3. x अधिक 3 y ची ठिकाणी 3 टाकलं, हे 3 दुसऱ्यात तसे. x ला x बरोबर हे अधिक 3 हे प्लस मध्ये असलेली संख्या तिकडे काय होईल, ती मायनस होईल. 3 - 3 0. मग x चा कोऑर्डिनेट किती आला, 0. सो अशा प्रकारे 0,3. ठीक आहे. सो समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. दुसरी ऍक्टिव्हिटी दिली आहे x - y = 4. या इक्वेशन साठी तुम्हाला हा बॉक्स कंप्लीट करायचा आहे. याच्यात जे बॉक्स आहे ते फिल अप करायचे आहेत. चला तर ते बघूया. मग काय करणार, इक्वेशन काय आहे, इक्वेशन काय आहे, x - y = 4. कशाची किंमत दिलेली आहे, y ची किंमत 0 दिलेली आहे, x ची किंमत काढायची आहे. मग y ची किंमत जी किंमत दिलेली आहे ती किंमत इक्वेशन मध्ये पुट अप करणार आपण. मग पुट y = 0 इन इक्वेशन. मग इक्वेशन काय होतं, x मायनस इक्वेशन काय मिळालं, y ची किंमत 0 टाकल्यानंतर y च्या ठिकाणी 0 टाकलं = 4. सो x - 0 मीन्स दॅट इज x. मग x ची किंमत किती आली, 4. मग इथं 4, x ची किंमत 4, y ची किंमत 0 दिलेली. ठीक आहे. त्यानंतर समोर दुसरी किंमत x ची दिलेली आहे -1 वजा आहे. ठीक आहे. आता y ची किंमत काढायची आहे. परत त्याचे इक्वेशन घेणार, x + y = 4. x ची किंमत
दिलेली किती आहे -1. मग ती पुटअप करणार इक्वेशन मध्ये x च्या ठिकाणी. मग मिळणारं समीकरण काय आहे, मिळणारं इक्वेशन काय आहे, x च्या ठिकाणी -1 टाकलं, -y ला y जसे तसे 4 ला 4. मग काय होईल, हा -y तिकडे जाऊन तो प्लस होऊन जाईल आणि हा +4 इकडे आल्यानंतर तो मायनस होऊन जाईल. सो काय मिळणार इक्वेशन, सॉरी -1 -4 हा प्लस झाला मायनस आणि हा -y इकडे झाला तो प्लस. therefore -1 -4 किती झाले -5. मग y ची किंमत किती आली -5. मग टाकणार तर -5 -1 -5. तिसरी किंमत सोड, तिसऱ्या किंमतीसाठी सोडायचं काम नाही, कारण तिने x आणि y ची किंमत दोन्ही किंमत दिलेल्या आहेत. ते याच्या अगोदर गणित घेतलं होतं, झालंय आता 1.2 मध्ये पहिला क्वेश्चन. त्याच प्रकारचे तुम्हाला दोन मी होमवर्क मध्ये देणार आहे, ते तुम्हाला सोडवायचे आहेत. दोन इक्वेशन आहेत. पहिले इक्वेशन आहे x y इक्वल टू 1 आणि दुसरा आहे 5x मायनस 3y इक्वल टू 1. तर हे जे काही क्वेश्चन आहेत जसे आपण अगोदर सोडवले त्याच पद्धतीने सोडवायचे. त्याचा बॉक्स काढायचा, खालतं व्हॅल्यू कुठली तरी एक व्हॅल्यू या दोन पैकी तुम्हाला टाकायची आहे, त्याच्यामध्ये गृहीत करायची. ठीक आहे, सोडवायचा प्रयत्न करा परिपूर्ण. चला तर यानंतर आहे आता क्वेश्चन नंबर 2. हे झालं क्वेश्चन नंबर 1 परिपूर्ण झाला आपला. क्वेश्चन नंबर 2, सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याची जी पहिली पद्धत पाहिली. सायमल्टेनियस इक्वेशन आपण 3 प्रकारे सोडवतो, हे लक्षात ठेवायचं. काल जे 1.1 मध्ये शिकलो होतो ऍडिशन सबट्रॅक्शन, म्हणजे एलिमेंटरी पद्धत आणि दुसरी होती सबस्टिट्यूट मेथड. ठीक आहे, त्या एक पद्धतीने सोडवलं आपण सायमल्टेनियस इक्वेशन. आज सोडवणार आहोत ते ग्राफिकल मेथड. आणि त्यासाठी तुम्हाला जे पहिल्या क्वेश्चन मध्ये शिकवलं बाउंड्स कसे काढले आपण, जे व्हॅल्यू जे फाइंड आउट केल्या त्या व्हॅल्यू तुम्हाला अगोदर फाइंड आउट कराव्या लागतील. तर क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला क्वेश्चन घेत आहे मी. ग्राफिकल मेथडनं एक सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. पहिला क्वेश्चन आहे x प्लस y इक्वल टू 6, x मायनस y इक्वल टू 4. x प्लस y इक्वल टू 6, x मायनस y इक्वल टू 4. या इक्वेशनला, या दोन्ही लिनियर इक्वेशनला म्हणजे यांना ग्राफिकल मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता ग्राफिकल मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करणं म्हणजे याचा अर्थ आपल्याला ग्राफ लागेल. मग ग्राफ काढत असताना सुरुवातीला जेव्हा आपण याची व्हॅल्यू काढू x आणि y ची किंमत, जो आपला ग्राफ आहे त्या ग्राफवरती मॅक्झिमम जे पॉईंट बसतात ते बसतात जवळपास 7 ते 8. म्हणजे डाऊनवर्डला अपवर्ड ग्राफ तुम्ही त्यावेळी बघितला असेल त्या वर्गामध्ये. तर ग्राफ पेपर तुम्ही बघितला असेल, लेफ्ट साइडला राईट साइडला मिनिमम मॅक्झिमम 7 ते 8 किंवा एखाद्याच्या याच्यावरती 9 पॉईंट बसू शकतात. तर त्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला x आणि y ची किंमत त्याच्यावर काढायची आहे, तेवढी काढायची आहे. ठीक आहे, बघू सांगतो तुम्हाला, काही सोपं आहे, फार काही आवड नाही. चला मग पहिला क्वेश्चन काय आहे, x प्लस y इक्वल टू 6. या इक्वेशनला सॉल्व्ह करून त्याच्या आपल्याला 3 व्हॅल्यू काढायची आहेत. मिनिमम 3 व्हॅल्यू, 40 जमतात तसं काही नाही, पण 3 व्हॅल्यू काढायचे. चला मग इक्वेशन काय, x प्लस y इक्वल टू 6. जसं की मी या ठिकाणी पुट केली एक व्हॅल्यू x किंवा y ची, दोन पैकी कुठली तरी एक व्हॅल्यू तुम्हाला पुट करायची आहे तुमच्या मनानं. जसे की मी x इक्वल टू 1 ही व्हॅल्यू पुट केली. त्यानंतर समजा मी x च्या ठिकाणी 1 जर टाकलं, x ची किंमत 1 असताना y ची किंमत काय आहे ते बघूया. x च्या ठिकाणी 1 अधिक y ला y जशा तसा 6 ला 6, हा प्लस 1 निघून काय येतो मायनस 6 वजा 1, 6 मायनस 1 काय किती मिळाले 5 मिळाले. मग y ची किंमत किती आली 5. अशा किती किमती काढायच्या आपल्याला 3. x आणि y या दोन संख्येपैकी जे व्हेरिएबल आहेत सपोज यापैकी या दोघांपैकी कुठली तरी एकाची किंमत गृहीत धरायची आणि ती व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुट अप करायची त्या ठिकाणी, दुसऱ्या व्हेरिएबलची किंवा दुसरी संख्या काढून घ्यायची, दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढून घ्यायची, y ची किंमत काढून घ्यायची. असे किती दिवस काढायचे आपल्याला 3 दिवस काढायचं. ठीक आहे, काय झालं एक वेळेस मी सुरुवातीला x च्या ठिकाणी 1 पुट केलं. आता तुम्ही तुमच्या मनानं -1 पण पुट करू शकता
किंवा +1 पण +2 पण पुट करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक किंमत डबल डबल घेता येत नाही एकाशीच. ठीक आहे, मग x च्या ठिकाणी या ठिकाणी 2 पुटअप करतोय. सो इक्वेशन काय आहे, x + y = 6. x च्या ठिकाणी किती टाकणार, 2 टाकणार. 2 अधिक y बरोबर 6. हे +2 तिकडून काय येतो -2. ही संख्या तिकडे गेल्यानंतर काय येते मायनस होऊन जाईल. 6 - 2 we get 4. सो y ची व्हॅल्यू किती आली, 4 आली. जेव्हा x ची व्हॅल्यू 2 होती तेव्हा y ची व्हॅल्यू किती आली, 4 आली. नेक्स्ट x ची किंमत सुरुवातीला 1 टाकली तेव्हा y ची किंमत 5 आली. दुसरी x ची किंमत काय कसं केली, 2 टाकली तेव्हा y ची किंमत 4 आली. आता x ची किंमत तिसरी कुठली तरी टाकणार, चला एक झालं 3. मग काय करणार, पुट x = 3. तुम्ही तुमच्या मनाने कोणती पण किंमत टाकू शकता, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की ग्राफ पेपर वरती 7 ते 8 पॉइंट पेक्षा जास्त पॉइंट बसत नाही. त्यामुळं ते प्लस किंवा मायनस मध्ये तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, किंमत तुम्ही माझं सरांनी इथं +1 +2 +3 प्लस मध्ये घेतलं, सगळ्या किमती मायनस मध्ये का नाही घेतली, एखादी मायनस मध्ये घेतली चालेल, काही फरक पडत नाही. ठीक आहे, ते तुम्ही करून पहा प्रयत्न. आता काय करणार मी, x ची व्हॅल्यू किती टाकणार आहे, 3 टाकणार आहे. मग इक्वेशन काय आहे, x + y = 6. x ची किंमत 3 + y = 6. हे +3 इकडून काय येतो, ही किंमत तिकडे इक्वल टू साइनच्या पलीकडे गेल्यानंतर काय येते, मायनस होऊन जाईल. मग 6 - 3 रिमेनिंग किती राहिलं, 3. तर अशा प्रकारे आपल्याला 3 किमती मिळाल्या. आता आपण या इक्वेशन साठी बॉक्स काढून घेणार. x + y = 6 या इक्वेशन साठी बॉक्स काढून घेणार. तीन किमती काढायच्या आहेत, 3 बॉक्स x y x, y. सो पहिली किंमत x ची काढलेली. x ची जेव्हा किंमत 1 होती तेव्हा y ची किंमत किती काढली, 5. मग इथे काय आहे, x, y. मग x ची किंमत 1, y ची किंमत 5. ठीक आहे. दुसरी x ची किंमत 2 असताना y ची किंमत किती आली, 4. x ची किंमत 2 असताना y ची किंमत किती आली, 4. 2, 4. तिसरी x ची किंमत 3 असताना y ची किंमत किती आली, 3. 3, 3. ठीक आहे, चला कळालं असेल, काहीच नाहीये. इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट अप करायच्या, कन्सिडर एक 2 पैकी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू कन्सिडर करायची आणि दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपोआपच त्या ठिकाणी निघून जाईल, ते प्लस मायनस जे होऊन जाईल. ठीक आहे, ऍडिशन सबट्रॅक्शन करून तुम्हाला त्या ठिकाणी काढायची आहे. सेकंड इक्वेशन काय आहे, x - y = 4. परत तसंच करणार, व्हॅल्यू कन्सिडर करा कुठल्या आपण, जसे की पहिले 1 पासून सुरुवात करू. पुट x = 1. मग परत x ठिकाणी 1 टाकला, -y -y = 4. सो 1. आता या ठिकाणी हा y मायनस मध्ये आहे, आपल्याला प्लस मध्ये हवा, म्हणून या ठिकाणी मी काय करणार, या -y ला इकडे घेऊन जाईल, म्हणजे बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे. ही जी टर्म आहे -y वाली ती बरोबर इक्वल टू साइनच्या पलीकडे घेऊन जाईल, जेणेकरून, आणि हा +4 इकडे घेऊन येईल. त्याच्यामुळे काय होऊन जाईल, हा +4 इकडून काय येतो, -4 होऊन जाईल, आणि हा -y तिकडे गेल्यानंतर +y होऊन जाईल. मग अशा प्रकारे 1 - 4 4 - 1 किती असतात, किती राहतात, 3 = y. परंतु 4 मोठा आहे की 1 मोठा आहे, या ठिकाणी 4 ही मोठी संख्या आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस लागेल या ठिकाणी. मग y ची किंमत किती आली, -3. हे पहिली किंमत काढली. दुसरी तशीच किंमत एक पुट अप करा. पुट x = 2. x ची किंमत 2 टाकली या ठिकाणी, कन्सिडर केली. मग इक्वेशन काय होते,
परत त्या इक्वेशन मध्ये x ची डिग्री कुठं x ची डिग्री टाकणार होता 2 मग टाकायचं x ची डिग्री 2 वजा y बरोबर 4. परत तेच जसं आपण या ठिकाणी मायनस y कडे गेलो आणि पलीकडची संख्या इकडे घेऊन आलो तसं या ठिकाणी पण तेच करणार. हा मायनस y तिकडे गेल्यानंतर तो प्लस होऊन जाईल आणि हा प्लस 4 इकडून काय तो मायनस होऊन जाईल. -4 इक्वल टू y. सो y इक्वल टू 4 minus 2 that is a 2. 4 मोठा आहे मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस सो y इक्वल टू -2. तीन किमती काढायच्या आहेत कशा ठेवायच्या. एक किंमत काढली xy आणि दुसरी दोन किंमत दुसरी पण काढली x ची किंमत 2 टाकून काढली y ची किंमत -2 काढली. आता तिसरी किंमत टाकू. आपल्याला एकूण अशा तीन किमती काढायच्या आहेत आणि नंतर आपण काढणार आहोत ग्राफ. ठीक आहे. सो x इक्वल टू 3 टाकणार किंवा -3 टाका ऍज यू विश. -3 टाकलं तर बघा आता काय मिळते पुट x इक्वल टू -3. मग इक्वेशन काय x y इक्वल टू 4. x ची ठिकाणी -3 मग टाकले या ठिकाणी x ची ठिकाणी टाकलं -3 मायनस y ऍज इट इज 4 ऍज इट इज. हा मायनस y तिकडे गेल्यानंतर काय येतो प्लस होईल आणि हा प्लस वरून काय येतो मायनस. देयरफॉर -3 हा +4 इकडून इकडे आल्यानंतर काय होतो मायनस झाला आणि हा -y इकडून गेल्यानंतर प्लस झाला. सो -3 -4 दॅट इज अ -7. तर अशा प्रकारे या इक्वेशन साठी आपण तीन व्हॅल्यू काढलेल्या आहेत प्रत्येकी x y च्या. मग परत काय करणार त्याचा टेबल. सो x y इक्वल टू 4 या इक्वेशनचा टेबल. तर मग पहिली अशी किंमत किती धरली होती आपण जे गृहीत धरली होती किंमत ती पहिली किती होती 1. तेव्हा y ची किंमत किती आली -3. मग 1 - 3. ठीक आहे. दुसरी x ची किंमत गृहीत धरलेली 2. y ची किंमत तेव्हा किती आली -2. 2 - 2. आणि तिसरी किंमत x ची किंमत -3 आणि y ची किती -7. तर मग आता हा त्याचा आता ग्राफ काढत राहिला. त्याचे आपण बॉक्स काढून घेतले व्हॅल्यू काढून घेतल्या. अतिशय सोपा असा आहे अवघडच काहीच नाही. चला आता याचा ग्राफ कसा निघतो ते बघूया. सायमल्टेनियस इक्वेशन आपण सबस्टिट्यूट मेथडनं एलिमिनेटिंग मेथडनं सोडू शकतो. त्यासोबतच सायमल्टेनियस इक्वेशन आपण ग्राफिकल मेथडने सुद्धा सोडू शकतो. हे थोडं लक्षात ठेवायचं की हा x + y = 6 हा बॉक्स आहे आणि हा x - y = 4 चा हा बॉक्स. मी ही व्हॅल्यू बाकीच्या रफ करतोय. हे आपल्याला आता या x y या कोऑर्डिनेटच्या आता पॉइंट बघण्याची गरज आहे. ठीक आहे. चला तर बघूया आता ग्राफ कसा काढायचा. सुरुवातीला ग्राफ पेपरवर तुम्ही सेंटर बाजूला एक रेषा मारा किंवा बदलून पुढे चालेल. अशा प्रकारचा तुमचा काहीतरी ग्राफ येईल. -7 हा पॉइंट असल्यामुळे इकडे मावत नाही. काय करणार हे आहे तुमचं x ऍक्सिस. हा आहे y ऍक्सिस 0. इथे सपोज 1 2 3 4 5 6 राईट साइडला असतात +1 जसं तुम्हाला माहिती आहे -1 -2 -3 -4 -5 -6. ओके.
1 2 3 4 5 आणि 6 खालची दिशेने मायनस -2 -3 -4 -5 आणि -7 हे मी अंदाजे काढले, तुम्ही स्केल ला घ्याल आणि ज्यानंतर स्केल आदेश मारूची इथे द्यायला लागेल 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट. हे सगळं मी प्रमाण असतं ग्राफिकल मेथडमध्ये. ठीक आहे, या ठिकाणी इथे द्यायला तुम्हाला स्केल खाली ठेवतो किंवा बाजूला चालेल. तर x प्लस y इक्वल टू 6 या इक्वेशनचे बॉक्समध्ये आपण कोऑर्डिनेट या कोऑर्डिनेटचे पॉईंट बघितले. x आणि y च्या कोऑर्डिनेटचे पॉईंट आपण बघत आहे. या ठिकाणी पहिला आहे 1,5. x ऍक्सिस वरती x वरती 1, y वरती 5. x वरती कुठे आहे? हा इथं. y वरती 5 कुठे आहे? y वरती वरच्या दिशेने प्लस वगैरे पॉझिटिव्ह आहे आणि खालच्या दिशेने निगेटिव्ह आहे. ठीक आहे. सो x वरती 1, y वरती 5. इथं वरती सरळ जायचं इथनं आणि जिथं हे दोन्ही पॉईंट मिळतात तिथं असं एक सर्कल त्या ठिकाणी करून ठेवायचं. ठीक आहे, पॉईंट. आणि त्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे? 2,4 म्हणजे x वरती 2, y वरती 4. पुढे x वरती 2 इथं, y वरती 4 इथं. मग इथून सरळ जायचं वरच्या दिशेने 4 जिथे मिळेल तिथे जायचं, तिथपर्यंत जायचं आणि तिथं खालच्या दिशेने पाहिलं 2 दिसतो आणि इकडे पाहिलं तर y कडे पाहिलं तर 4 दिसतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट 3,3 x वरती 3, y वरती पण 3. इथून 3 x वरचा 3, y वरचा 3, x वरतून y वरचा 3 मिळेपर्यंत वरती जायचं आणि तिथं समजून काढायचं. ठीक आहे, नंतर मग यामधून स्ट्रेट या तिन्ही पॉइंट मधून स्ट्रेट लाईन जाईल अशी तुम्ही लाईन स्केलच्या मदतीने ड्रॉ करणार. आता कशी स्केलच्या मदतीने ड्रॉ करणार आणि बघा हे ऍक्च्युली अशी एक्झॅक्ट जाईल 5 मधून. हे मला माहिती जातं. चला नेक्स्ट. हा, ही जी लाईन आहे ही लाईन कोणी इक्वेशनची आहे? x प्लस y इक्वल टू 6. हे लिहिणं महत्वाचं आहे. x प्लस y इक्वल टू 6. ठीक आहे, नेक्स्ट x मायनस y इक्वल टू 4 या इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स आला. चला 1, -3 1, -3 x वरचा 1, y वरचा -3 कुठे आहे? x वरचा 1 इथं आहे पॉझिटिव्ह वाला आणि y वरचा -3 खालच्या दिशेने, मग खालचा आलं इथं. हा, ठीक आहे. नेक्स्ट काय आहे? 2, -2 2, -2 x वरचा 2, y वरचा -2. हा इथं सापडला. वरती पाहिलं तर x वरचा 2 दिसतोय आणि इकडे पाहिलं तर y वरचा -2 दिसतोय. नेक्स्ट काय आहे? लास्ट वन -3, -7. आता x वरती -3 कुठे आहे? x वरती इकडे असतं पॉझिटिव्ह, इकडे असतं निगेटिव्ह. ठीक आहे, मग x वरती -3 इथं आहे आणि -7 कुठे आहे? खाली y वरचा. मग इकडे कुठे मिळणार? असे सरळ लावलं आपण इथं तर हे इथे मिळते. ठीक आहे, आणि जेव्हा मी याच्यामधून लाईन ड्रॉ करेल अशी एक लाईन जाईल. माझ्याकडे स्केल नाही आहे, तुमच्याकडे स्केल आहे, तुम्ही स्केलने जर ड्रॉ करणार. हे दोन्ही लाईन जसं आपण याला नाव दिलं x प्लस y इक्वल टू 6. ही इक्वेशन काय? या लाईनला नाव काय देणार? x मायनस y इक्वल टू 4. ठीक आहे, चला मग आता दोन्ही लाईनला आपण दोन्ही इक्वेशनच्या लाईनला आपण नाव दिले. आता बघणार दोन्ही लाईन, दोन्ही इक्वेशनच्या दोन्ही लाईन कुठे मिळतात? या ठिकाणी ते मीट करत आहेत, मिळत आहेत. मग जिथं ते आपल्याला मिळाल्या तिथून खालच्या दिशेने बघणार x वरती किती दिसायला? 5 आणि या साईडला म्हणजे आडव्या दिशेने पाहिलं तर हॉरिझॉन्टल रोलर जर बघितलं तर काय दिसणार? 1. म्हणजे याचा अर्थ या दोन्ही इक्वेशनचं x प्लस y आणि x मायनस y या इक्वेशनचं सोल्युशन काय आहे? सोल्युशन ऑफ इक्वेशन x, y इक्वल टू x वरती किती आहे? x वरती किती आहे? 5 आणि y वरती 1. 5, 1.
काही नाहीये, सुरुवातीला 3 व्हॅल्यू काढायच्या, प्रत्येक इक्वेशनच्या 3 व्हॅल्यू काढायच्या, ते व्यवस्थित लिहायचं, बॉक्स व्यवस्थित लिहायचा. त्यानंतर ग्राफ काढत असताना आणि व्हॅल्यू काढत असताना एक लक्षात ठेवायचं तुम्ही की व्हॅल्यू फार कमी म्हणजे 7च्या खालता आल्या पाहिजेत, 7-8च्या खालता, काय तर ग्राफवरती होणार नाही. ठीक आहे. आणि या ठिकाणी दिसत होतं त्याला इकडे. त्यानंतर दुसरी गोष्ट अजून एक आहे, इक्वेशन सॉल्व्ह आपण केले ग्राफिकल मेथड. तुम्हाला याच्यावर हे कळलं असेल की सुरुवातीला x प्लस वाय, x मायनस वाय हे अशा प्रकारचे इक्वेशन आपण 1.1 मध्ये सोडवले होते. सबस्टिट्यूट मेथडला, एलिमिनेशन मेथडला, ऍडिशन सबट्रॅक्शन करून. ठीक आहे. तिथं आपण x आणि y ची किंमत काढली होती. आता दुसरी पद्धत आहे ग्राफिकल, म्हणजे आपण कोऑर्डिनेट काढणार आणि कोऑर्डिनेटला त्या ग्राफवरती घेणार आणि ते बघणार तिथे दोन्ही लाईन कुठं मिळत आहे आणि तिथून त्याचं त्याला सोल्युशन घेणार. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं होतं की समजा x प्लस वाय आणि x मायनस वाय या दोन्हीही लिनियर इक्वेशन मध्ये जर सोल्युशन जर नसेल, तर दोन्ही लिनियर इक्वेशनचं सोल्युशन जर नसेल, तर मग याचा अर्थ काय? याचा अर्थ हे होईल की ते दोन्ही इक्वेशन ग्राफ वरती त्यांच्या लाईनी एकमेकांना मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ओके, तो चला मग समोरचा प्रश्न घेऊया. यानंतर गणित 3x minus y equal to 2, 2x minus y equal to 3 हे दोन इक्वेशन दिलेले आहेत. या ठिकाणी दोन सायमल्टेनियस इक्वेशन आहेत. चला मग याला कसं सोडवायचं? सुरुवातीला इक्वेशन टाकू 3x minus y equal to 2. यासाठी या इक्वेशन साठी आपल्याला x आणि y ची किंमत काढायची आहे. एक किती व्हॅल्यू काढायची? 3 व्हॅल्यू काढायची आहेत. सुरुवातीला मी व्हॅल्यू x नाही तर y ची कशी किती पुट अप करणार? मग काय केलं? पुट x equal to 1. समजा मी या इक्वेशन मध्ये x ची किंमत काय टाकली? 1 टाकली. जेव्हा x ची किंमत 1 कन्सिडर केली तेव्हा y ची किंमत काय मिळते ते बघू. चला 3 x च्या ठिकाणी 1 टाकला, 1 minus y equal to 2. 3 आणि 1 या ठिकाणी 3 आणि 1 याच्यामध्ये काय मल्टिप्लाय आहे. मग काय 3 का 3 वजा y बरोबर 2 ला 2 काय होईल? x आपण धरलेला होता, काय करायचं? y करायचा. म्हणजे यासाठी काय करणार? हा मायनस y इकडे जाऊन काय येतो? प्लस होईल आणि हा प्लस 2 कडून काय येतो? मायनस. 3 minus 2 equal to 1. So y equal to 3 minus 2 that is a 1. अशा प्रकारे x ची किंमत जेव्हा 1 आपण गृहीत धरली त्यावेळेस y ची पण सुद्धा किंमत किती आली? 1च आली. चला मग दुसरी किंमत टाकू. x ची किंमत किती टाकू? आता समजा 2 टाकली त्यावेळेस y ची किंमत किती व्हायची तर बघू. चला इक्वेशन मध्ये काय x च्या ठिकाणी किती टाकायचं? 2 टाकायचं. 3 ला 3 x च्या ठिकाणी 2 पुट अप केलाय मायनस y as it is, 2 as it is. 3 आणि 2 मध्ये काय मल्टिप्लाय. 3 दोन्ही 6 मायनस y इक्वल टू 2. परत तेच हा मायनस y कडून काय येतो? प्लस होईल आणि हा प्लस 2 कडून काय येतो? मायनस. बरोबरच्या चिन्हाच्या बाहेर गेल्यानंतर साइन चेंज होते. तुम्हाला माहित आहे बेसिक 4 ऑपरेशन आहेत. चला 6 मायनस 2 हा मायनस y कडून काय येतो? प्लस होईल. y इक्वल टू 6 मायनस 2 रिमेनिंग 4. सो जेव्हा x ची किंमत आपण 2 पुट अप केली त्यावेळेस y ची किंमत किती मिळाली? 4 मिळाली. आता x ची किंमत 3 पुट केली इक्वेशन मध्ये. x ची किंमत 3 पुट केली इक्वेशन मध्ये त्यावेळेस मिळणारी किंमत बघू व्हायची. इक्वेशन काय? 3x मायनस y इक्वल टू 2. x च्या ठिकाणी 3 टाकणार मायनस y 2 as it is. बाकीच्या टर्म जशा तशा ठेवायच्या. ठीक आहे. परत या दोघांमध्ये मल्टिप्लाय गुणाकार आहे. ते 3 9 वजा y बरोबर 2. परत काय? हा मायनस y इकडून काय येतो? प्लस आणि हा प्लस 2 काय इकडून मायनस. 9 मायनस 2 इक्वल टू y इक्वल टू therefore 7. अशा प्रकारे आपल्याला y ची किंमत 7 ही मिळाली. आता आपल्याकडे 3x minus y equal to 2 या इक्वेशनच्या तिन्ही व्हॅल्यू आहेत. त्याचा बॉक्स पहिले ड्रॉ करून घेऊ. काय इक्वेशन आहे? 3x minus y equal to 2. x comma y. चला
जेव्हा x ची किंमत 1 टाकली तेव्हा y ची किंमत किती मिळाली? 1 मिळाली. सो x इक्वल टू 1, y इक्वल टू 1, x ची किंमत 1, y ची किंमत 1. जेव्हा x ची किंमत 2 टाकली त्यावेळेस y ची किंमत किती मिळाली? 4. x ची किंमत 2, y ची किंमत 4. x ची किंमत 2, y ची किंमत 4. चला नेक्स्ट, x ची किंमत जेव्हा 3 पुट केली त्यावेळेस y ची किंमत किती मिळाली? 7 मिळाली. 3, 7. सो अशा प्रकारे 3x y इक्वल टू 2 या इक्वेशन साठी आपल्याला त्या कोऑर्डिनेटचे पॉइंट या ठिकाणी मिळाले. नेक्स्ट इक्वेशन कोणतं आहे? 2x y इक्वल टू 3. या इक्वेशन साठी आपण व्हॅल्यू पुट अप करणार आहे, त्याचा बॉक्स काढणार आहे. सो पहिले काय पुट करणार? पुट x इक्वल टू 1. तुम्ही y च्या ठिकाणी पण किंमत टाकू शकता, परंतु तुम्ही x च्या ठिकाणी टाकली ऍज युअर विश, तुमची चॉईस आहे तुम्हाला कोणती व्हॅल्यू पुट अप करायची. ठीक आहे, परंतु x च्या ठिकाणी टाकली म्हणजे सिंपल कॅल्क्युलेशन होते आणि y ची किंमत इझिली मिळून जाते. त्यासाठी मी ते केलं. x च्या ठिकाणी 1 पुट अप केलं -y 3 ऍज इट इज 2 आणि 1 मध्ये मल्टिप्लाय थोडे का 2 वजा y बरोबर 3. परत काय होईल? हा मायनस y, आपल्याला y पॉझिटिव्ह मध्ये पाहिजे, हा मायनस निगेटिव्ह मध्ये आहे ना, हा मायनस मध्ये आपल्याला हा प्लस मध्ये पाहिजे, म्हणून या ठिकाणी हा मायनस y इकडून काय येतो? प्लस होईल आणि हा प्लस 3 इकडून काय येतो? मायनस. सो 2 - 3 इक्वल टू y. सो y इक्वल टू रिमेनिंग टर्म काय असेल? 3 - 2 -1. -1 काय होईल? आता 3 हा 3 ही मोठी संख्या आहे, मोठ्या संख्येची या ठिकाणी मायनस आहे म्हणून ते मायनस मध्ये येईल. ठीक आहे, नेक्स्ट आता परत x ची किंमत किती टाकू? 2 टाकतो. मायनस पण टाकू शकता किमती, असं काही नाही आहे. मी जे किंमत टाकतोय तेच तुम्ही टाकायला हवं. तुमचं आणि माझं उत्तर सेमच येईल. चला x ची किंमत 2 टाकली. x ची किंमत 2 टाकली असताना इक्वेशन बघा, इक्वेशन मध्ये काय होते? 2 ऍज इट इज x च्या ठिकाणी 2 वजा y बरोबर 3 मल्टिप्लाय आहे 2 दुणे 4 वजा y बरोबर 3. हा मायनस 2 प्लस होईल. परत तेच सेम प्रोसिजर आहे, सेम स्टेप आहे, फक्त किमती बदलत आहेत. ठीक आहे, 4 - 3 सबट्रॅक्शन मध्ये त्याची 1 आणि शेवटची किंमत पुट x इक्वल टू 3. इक्वेशन मध्ये x च्या ठिकाणी 3 टाकतोय. इक्वेशन काय आहे? 2x y इक्वल टू 3. x च्या ठिकाणी 3 टाकतोय. 3 इक्वल टू 3. या दोघांमध्ये मल्टिप्लाय 3 6 वजा y बरोबर 3. परत तेच होईल, प्लस मायनस मायनस प्लस, हा मायनस y इकडून प्लस होईल, प्लस मध्ये होईल आणि हा प्लस 3 इकडून मायनस होईल. सो y इक्वल टू 3. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी 3 कोऑर्डिनेट या x आणि y चे 3 पॉइंट मिळालेले आहेत. आता याचा बॉक्स कडे राहिला, इकडे लिहितो थोडंसं. इक्वेशन होतं 2x y इक्वल टू 3. याचे पॉइंट x y x, y. सुरुवातीची किंमत x ची 1, तेव्हा मिळालेली y ची किंमत किती? -1 -1. त्यानंतर दुसरी किंमत x ची टाकलेली 2, जी आपण व्हॅल्यू कन्सिडर केली होती त्याच्या ठिकाणी ती 2 होती आणि त्यावेळेस मिळालेली y ची किंमत 1, 2, 1 आणि शेवटची x ची किंमत कन्सिडर केलेली 3 आणि मिळालेली y ची किंमत सुद्धा 3, 3, तर अशा प्रकारे इथला हा एक बॉक्स 3x - y 2 याचे कोऑर्डिनेट x आणि y चे कोऑर्डिनेटचे पॉइंट आपण काढले त्या ठिकाणी आणि या ठिकाणी काढले ते पॉइंट. ठीक आहे, आता आपल्याकडे बॉक्स आहेत, आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत. आता आपल्याला काढायचा आहे ग्राफ. चला आपण ग्राफ बघूया. आता या इक्वेशनचे आपण बॉक्स त्या ठिकाणी काढले, बाजूला घेतले, कोऑर्डिनेट आहेत, सगळं काय माहिती आपल्याला. ग्राफ काढला, इथे तुम्हाला फळ्यावरती ग्राफ दिसायला काहीच नाही आहे.
इथं 1,1 पहिला पॉईंट बघा 3x - y = 2 या इक्वेशनचे पहिले कोऑर्डिनेट 1,1 x चा 1 y चा 1 x वरती 1 इथं y वरती 1 इथं हा इथं सर्कल केला ठीक आहे. त्यानंतर 2,4 2,4 3,7 याच्यामधून मी स्ट्रेट लाईन मारली तुम्हाला की माझ्याकडे स्केल पेटी नसल्यामुळे थोडीशी खाली गेली बेड झाली ठीक आहे. तुम्ही असं स्ट्रेट लाईन मारा. त्यानंतर 2x - y = 3 आणि या लगेच जशी तुम्ही लाईन मारली तशीच लगेच या तिन्ही पॉइंट लाईन ड्रॉ केल्यानंतर लगेच तुम्ही या लाईनला नाव देणार 3x - y = 2 खात्री लाईन पुढे इक्वेशनची आहे 3x - y = 2 ची ओके. त्यानंतर 2x - y = 3 या इक्वेशन साठी कोऑर्डिनेट 1,-1 1 x वरती 1 y वरती -1 हे -1 आहे 1 -1. त्यानंतर 2,1 x वरती 2 y वरती 1 इथं. त्यानंतर 3,3 x वरती 3 y वरती 3 ही कुठे मिळतात या ठिकाणी. या तिन्ही पॉइंट एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि जशी लाईन ड्रॉ केली तशी त्या लाईनला नाव दिलं 2x - y = 3 आणि हे दोन्ही लाईनी सरळ गेल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसत आहे ठीक आहे. मग इथे वरती जर पाहिलं तर वरती साईड x वरती -1 आणि या साईडने पाहिलं तर इकडे सापडणारा पॉइंट कोणता आहे तो -5. So therefore solution of equation x, y is equal to -1, -5. इन केस जर तुम्हाला वाटलं किंवा हे व्हॅल्यू चुकल्या तर तुम्ही त्या व्हॅल्यू कुठल्या पण या दोनपैकी कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये टाकून बघू शकता. जसं की मी इथे लिहिलेलं आहे बघा 3 = -1 -5 y x ची किंमत -1 कुठं करून बघायची y ची किंमत कुठं करून बघायची आन्सर त्याचं येते 2 येते जे की असं राईट हँड साइड आहे या इक्वेशनची राईट हँड साइड आहे ओके. जर वाटलं तर इन केस कधी होते असं ठीक आहे. तर अशा प्रकारे हे काही गणित होते प्रॅक्टिस सेट 1.2 चे ज्याच्यामध्ये आपण ग्राफिकल मेथड शिकलो. सुरुवातीला बॉक्स काढले त्याचे बॉक्स होते कंप्लीट त्याचे काही बॉक्स होते ते बॉक्स एक्झाम मध्ये 2 मार्कला विचारले जातात. त्यानंतर हे जे ग्राफिकल मेथड आहे इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करा ते तुम्हाला विचारलं जाते 3 मार्काला बोर्डाच्या पेपर मध्ये आणि इथे स्केल द्यायची व्हॅल्यू ती स्केलने फॉर्म होतो स्केल 1 सेंटीमीटर = 1 यूनिट ओके. चला ठीक आहे. तर भेटूया उद्या 1.3 घेऊन येऊ प्रॅक्टिस सेट 1.3 साठी. तुम्ही पुन्हा हे सोडून बघा आणि दुसरी कोणती इक्वेशन असतील बघायच्या मागची तयारी करा ठीक आहे. थँक्यू.